कर्मातून फेल गेला का कार्यक्रम म्हणा. 21 तारखेपासून आज 10 दिवस झाले. ऋतू बदलला आता. आणि उत्तर राहायला लागला. आता उत्तर राहायला लागलं. आता मरणाऱ्यांची संख्या कमी झाली. पहा या आठवड्यात माणसं कमी मिळली. उत्तर राहायला माणसं कमी मारतात. दक्षिणायला सपाटा उठतो माणूस. श्रावण आषाढ दिवाळी बऱ्याच लोकांना खावलं तिकडे गेलाच त्या टप्प्यात. तो उत्तर राहिलाचा काळ आहे. दक्षिणायनाचा काळ आहे. हे उत्तर राहिला. आता ऋतू बदललाय. अजून महिनाभराने तुम्ही पहा लिंबाला बळ सुरू आला. आंब्याला बळ सुरू आला. वसंत ऋतू आला. शास्त्र उगाच आपलं पैशाच्या गडबडीत काही चालत. काय होतं बाबा काय होतं झटका होतो. काय होत काय होतं मग एवढा जुगार खेळ. जे माणसं एवढा जुगार खेळली येणे झालेत म्हातारपणी. ते हातच गेले त्यांचे. 6 कागद फाटले तरी सही होईल. बोलल्या दाखवायला तो आता पडला या काउटाना बदाम पाहता. तुम्ही मारायला त्याला का मारू पण झटका. काही नोकरीवाली अशा नोकऱ्या केल्या मला पगाराला हातच लावला. वर्षावर वागाव रिटायर झाली. येणे झाले. त्याने इस्टेटी कामवल्या पण माग सांभाळायला कोणी राहिले. इस्टेटी कामवले त्यांनी. इस्टेटीची काय हाय बेटी नाही. 27 खोल्याचा बंगला 13 बेडरूम 9 नुसते बाथरूम. बंगल्याचं कंपाऊंडच लाखाचं. नामाचा नाही पण पोरच नाही. एकच पोर कोण फाट्या बावली. ती नवरी बांधलेलं ती निवडीलाच कोण माहिती. ती म्हणजे मला दिवस गेली तेव्हा हे सरळ झालं. माना नाही तर नका मानू माना पण खटकी इथे नाचलं पाहिजे. अवलादी डांबरी नाचल भाड्या भाड्याच्या घरात राहत बाहेर सुनू तुला माझ्या भरसाड होत्या बापाचा जायचं सुनू. इथं नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता. मग 50 वर्षात महाराज एखादा माणूस गेला तर त्याचं आपल्याला निरोप कळला तर विश्वास सुद्धा बसत नाही. आपण म्हणतो कसं शक्य हो. काल आम्ही सकाळी हॉटेलला चहा घातला गावात. तो म्हणतो येडेवाली कर शक्यच नाही. का गॅरंटी राहिली नाही. चिंता करायची नाही. आपण दुसरा मुद्दा संपलाय. आपण तिसरा मुद्दा आज गायक वादकोणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ सहकार्य कृष्णवार पवार स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादकोणीजन रविदास महाराज सगळे स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादकोणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गंगा पूजनाच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही आणि नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकत नाही आणि चिंता करायचं काही कारण नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. नामदेवरायांच्या बाबतीत 6 वाक्य सांगून पुढे सरतो. देव बोलला ते संत नामदेव महाराज. देव जेवला ते नामदेव महाराज. ज्यांच्याबरोबर देव नाचला ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मेलेले गाय जिवंत झाली ते नामदेव महाराज. ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते नामदेव महाराज. संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज आणि 14च्या 14 माणसांनी एकाच दिवशी समाधी घेतली ते नामदेव महाराज. बाकीचं तुम्ही घरी गेले वाच. पण देव बोलला नामदेव महाराज. देव जेवला नामदेव महाराज. पुढे जाऊन समजा देवच झाले नामदेव महाराज. नावच आहे. नाम नामच देव. देवच ना कारण त्यांची परंपरा त्याचे ज्ञानच देव. ज्ञान देव ज्ञानच देव. पुरावा 12 अध्याय. अभ्यासा होणी ज्ञान आणि ज्ञाना होणी ध्यान विशेष. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. आणि आज कीर्तनाला घेतला आपण नामदेवरायांचा आहे. आणि गंगा पूजनाचे आपल्याला 2 भाग पाडावे लागतील तेव्हा ते जमेल. एक अंतर्भाग आणि बाह्य भाग. तर तो अभंग सुटे. बाह्य भाग असा आहे नामदेवराया ज्ञानोबाराया देवासमोर आहे. साखळी आलं का ज्ञान देवासमोर आहे. ज्ञानच देव. ज्ञान म्हणतंय देवाला मला तीर्थयात्रा करायची. कोणाला ज्ञानाला पण परवानगी कोणाची. ज्ञान म्हणतंय देवाला
मला तीर्थयात्रा करायची आहे. देव म्हणतात हरकत नाही, देव म्हणतात हरकत नाही, ज्ञानोबा म्हणतात त्याच्यात मजा आहे का, नाम बरोबर द्या. मी आहे ज्ञान, मला करायची तीर्थयात्रा, माझ्या बरोबर कुणाला द्या, नामदेव राहायला द्या. म्हणजे ज्ञानाबरोबर कोण पाहिजे, नाम. देव म्हणले ज्ञाना, नाम नसल्यावर मला कोण खात. आता देवाला किंमत कशामुळं, नामामुळे, आणि ज्ञानाला किंमत कुणामुळं, नामामुळं. मग आता प्रश्न ठरला, घोटाळा असा झाला, ज्ञानही जात नाही, नामही जात नाही, दोघांशिवाय देव राहत नाही. मग देवाने काय केलं, मला ज्ञानाचा हात नामाच्या हातात दिला. आता 3 हात झाले, ज्ञानाचा हात, नामाचा हात देवाने एकत्र केला. म्हणजे आता 3 एकत्र आले, नाम देव. आता देव ज्ञान, देव नाम, 3 एकत्र आले ना, नाम ज्ञान आणि देव. 3 एकत्र आले, यात्रेला निघले, पण देव नाही गेले, ज्ञान नामच. ज्ञानच नाम यात्रेला गेलं, यात्रा फिरून आली. आल्यानंतर आता इथं एक घोटाळा आहे, यात्रा फिरून आली, सगळी काशी झाली. आणि आल्यानंतर नामदेव राया घरी आल्यावर देवाला आनंद झाला, नाम मिळाल्यावर देवाला आनंद झाला. देवाने नामदेव रायाला सांगितलं, तू यात्रा करून आलाय, तुझं माउंड करायला पाहिजे, गंगापूजन करायला पाहिजे. गंगापूजन करायला पाहिजे म्हणजे चालन. आता त्यावेळेस त्या परिस्थिती अशा होत्या, आंब्याच्या डहाळ्याचा माधव, पण अन्नदानाला किंमत, अन्नदान घालायचं. मग नामदेवला आंब्याचे डहाळे टाकायला, देव तिथं काय कमी आहे. आणि असं पटकन जा. आणि असं असताना ही पारावर असलेली जी लोक होती ती नामदेवरायला म्हणतात, काय आज तुझी धावपळ काय. नामदेवराय म्हणतात, अरे आज माझ्या घरी गंगापूजन आहे, माउंड आहे, आणि ते माउंड आहे तेव्हा आजचा अभंग तयार झाला. नामदेवरायने असा अभंग तयार केला, तो माझ्या घरी काय आहे, माउंड आहे. मग माउंड आहे तर मग लोक काय शंका खोर ना, तू माउंड घालतो म्हणजे तू गेलता कुठं. नामदेवराय मी तीर्थयात्रेला गेलतो. अरे गेल्यावर तू काय पाहिलं, पाहिलं उत्तर आहे का. अरे मी जी पाहिलं, राजा सगळ्याला 60,000 पोरं होती. पूर्वी असा नियम होता, घोडा पाळणं. महाराज आजही काही शेतकऱ्याच्या घरात दुबळा का होईना पण घोडा आहे. घोडा पाळणं हा राजयोग आहे. मला राजशाही राहणार की घोडा पाळावा, मार्का का होईना पण दरवाजात असावा. भागवत सांगणाऱ्याच्या घरी तरी मरकी का होईना गाय असा. भागवत मग भागवताचे जेवढे आयराचे पैसे येतील तेवढे एखाद्या शेतकऱ्याला गायला चालायला द्यावा. पैसे येतात, पाया पडायचे येतात, कथा करायला लय पैसे राहतात. पाया भागवत सांगणाऱ्यांना कथा सांगणाऱ्यांना पैसा पुष्कळ नाही, त्याच्या पायावर पैसे कधी इतकेच राहतात. ते पैसे घरी नाही, घरी नाही, पायावरचे आहे. आपल्याकडे गाडी नाही याला 2 शेतकरी बोलायचे, भाऊ नाही तुम्हाला विश्वास त्या शेतकऱ्याला 100 कालवीच्या पेंड्या घेऊन द्या. पण तो पैसा जर तुम्ही गाडीत घालवला तर भागवतकाराच्या जीवनाची सफलता झाली. तर ते तुम्हाला करायचं नसतं तर आजच्या भागवतात कायची माहिती सांगता का. कारण आख भागवतच कोणावर अवलंबून काय. आणि ज्याची तुम्ही कथा सांगता त्यांना अवतार घातला काय वळायला. तुम्हाला 4 पेंडे द्यायला काय, तुम्ही बायकोला काय नाही आता कथा सांगितलं. पराक्रम केला, बायका थाळ केली कथा. कधी ध्यानात यायचं मला, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल दामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. लोक काही येणे होते का, ज्वारी पिकवायचे पण 100 आणि 15 माणसं जीव घालायची, पागल होते. गावात कोणाच्या घरी लग्न असू द्या जुन्या काळात, प्रत्येकाच्या वाट्यावर हांडा भरेल पाण्याचा, त्याच्यावर झाकण आणि तांब्या. कुणी या पाहुण्याची जात नाही पाहिजे, पाहुणा कुठलाही पाय घेणार नाही, पाणी पे. दुसरी गोष्ट, कुणाचंही लग्न दावा असू द्या, 10 माणसं नदीवर गप्पा मारीत बसली, तुम्हाला मग आपण दाव्याचं खात नाही, चला घराकडं. 10 माणसं घेऊन यायचं, माणूस सांगत नव्हता घरी. अरे माणसं गुंगली टाकली का, चहा ठेव,
त्या बाईनं काय म्हणत माहिती का तू आता का चहाचा टाइम आहे का जेवून जा मग तिला जर पाहुणे म्हणायचं 10 मिनिटं बसा 15 मिनिटात पिठलं भाकरच व्हायची पण दणकून महाराज पाऊस जरी पडत होता चांगला जरी कमी होता पण शेतकरी त्या काळात आत्महत्या करीत नव्हता का दानाने तो प्रसन्न होता आता पाणी आलं तरी आत्महत्येची नाही आलं तरी पाणी आलं आता ही फॅशन झाली सटक लागली लोकांना ती पेपरला येते तू नाद लागला लोकांना मला आलं पेपरला त्यांना तर आवाज त्यांना ह्या कॅमेरेवाल्याला ही चित्र आता 2 तास कीर्तन घेणार आणि एखादं वाक्य माझं चुकी गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकलं असं कीर्तन म्हणजे आपलं काय झालं आपल्याच ठोकणार तुम्ही दाखवा ना पण 2 कीर्तन दाखवा ना अख्खं कोण नको म्हणलं तुम्हाला 1 मिनिटाची जाहिरात टाकवा आणि टाका कीर्तन जाहिरात टाकवलं का ना अख्खं कीर्तन टाका टाकतील 2 तासाचं कीर्तन नाही टाकणार झटका टाकला पैसे त्यांना ठोकणार आपले पण त्यांना एवढं कळत नाही का आपण आपल्याच माणसांच्या धर्माच्या बदनाम्या करतो हेही कळत नाही तुकाराम महाराजांचा फोन झाला वैकुंठाला गेले नाही असं जर एखादा माणूस वाला ती मंडळी कुशल क्लिप टाकीची मला आता काही या गोष्टीला अर्थ आहे का काही आपल्याला तुकाराम महाराज बाबापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आपल्या तेवढे 1 मिनिटात काही नाही डाव हल्ला हे म्हणलं टाळी वाजली आपल्या कीर्तनाला विनोद करायला तू होतो कधी ठेवायचं पोरानं तरुण पोरं आपल्या धर्माबद्दल आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसाबद्दल आपल्या तुकाराम महाराजांबद्दल कधी क्लिपा आल्या ना त्या डिलीट करीता टाकू ना आपल्या संभाजी महाराजांबद्दल आपण एखाद्या या नालायकाने लिहिलं आपण त्याला किंमत नाही द्यायची ती क्लिप डिलीट करणार ती ठेवायची नाही कारण सांगतो मला समाजामध्ये सगळं समाज एकत्र नांदतोय तो बिघडला पाहिजे अशी एक शक्तीच तयार झाली त्यांना तो समाज एकत्र राहून द्यायचा नाही आता कसे तरी लोक एकत्र राहतात ना मग नादी लावायचं काम करायचं समाजावर काहीतरी लिहा तुकारामाबद्दल काहीतरी म्हणा उकरून काढा 150 वर्ष झाले ती इंग्रज जाऊन गणपती टिळकांनी सुरू केला का दुसराच कोणी घ्यावा त्या गावात लावून अशी एक शक्ती तयार नाही आणि ज्याने क्लिप टाकली ना त्याला नाही किंमत नाही द्यायची कोणाला नाही त्याची तेच काही असं नाही करे मला त्याला पुतळा जाळण बितळ ते भांगारायचे तेच काही फक्त ती क्लिप डिलीट करायची क्लिप ठेवायची नाही आपले 2-2 हजाराचे ग्रुप आहे पोरांची डिलीट करून टाकायचे त्याच्यावर आपण धर्मनिष्ठ माणसं आहे हे शानोपळी खानदान रक्त आहे या जाबारगावर रक्त नाही रक्त आहे तुमचं काय झालं हे 90 तुमची रक्त ना रक्तच नाही हे आई जिजाऊच्या कृपेचं रक्त आहे या आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाचं रक्त आहे या आईला होळकरचं झाशीच्या राणीचं बाजीप्रभू देशपांडेचं सावित्रीबाई फुलेच्या विचाराचं रक्त आहे याचं बोगस रक्त नाही हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट साठून जगणार रक्त कोणीतरी आपल्याला लग्नात 100ची पाजायची मग आपण जीप काढायची इतक्या नालायक क्वालिटीचं रक्त नाही कोणीतरी आपल्याला वरातीला ड्रम द्यायचा ना पण घरात जीप काढून नाचायचं इतक्या खालच्या थांब्याचं रक्त नाही हे रक्त मोडतंय पण वाकत नाही आणि आपल्या लोकांचे रक्तच नासून गेले बदल झाली तर जीत येते 8-22 तर इतक्या निर्लज्ज आवला घेत त्यांना जर दारू नाही दिली ना यांचा गाला सदरती तिसऱ्या स्तुतीला यांचा धानती इतके भिकार विचार येते हा विनोद नाही मग काळ बदललाय काळ पाहिल्यासारखा राहिला नाही क्लिपा कधी डिलीट करून टाकेला
आणि आपल्या जाऊला ती फॉरवर्ड करतात. काय म्हणते आणि आता तरुण पोरं ध्यानात ठेवा, काळ बदलला आता. 15 वर्षापूर्वी पुढारीच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता कार्यकर्ते त्याच्यात फरक आहे. 15 वर्षीय लोक पुढारीच्या मागे, आमदाराच्या मागे, खासदाराच्या मागे हिंडायची, तर आपला माणूस म्हणून हिंडायची. काम नाही झालं तरी चालेल. आज तसं नाही, काम नाही झालं ना, एखाद्या सरपंचाला तुम्ही फोन करा, माझी पोरगी आजारी, तो जर म्हणला सकाळी पाहू, लोक त्याला डायरेक्ट म्हणते कोणत्याशी बोलू. तुझ्या मागे 6 वर्ष हिंडलो, चिवत्या होतो तुम्ही, मला शिकतो का दुसऱ्या पक्षात. आता या 2 महिन्यात पुढारीचा मेंदूच बंद झाला. आम्ही 2 महिने आपण जाऊ आणि पक्ष फुटावा. त्याला झोपच येईल. या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून तर झोपच उडाली. मध्ये झाली ते रातभर विचार करतात पुढं जा गमत येईल. फुटलं तेच पडलं. याला ना एक स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे. एक स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे. स्ट्रिक्ट नियम केला पाहिजे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्याला 15-20 वर्ष उभं राहता आलं पाहिजे. नियम करून राहिला तो नियम एकदा 2-3 जणांना लागू पडला त्याच तेवढं 300 गावची लोकसंख्या, 6 ग्रामपंचायत सदस्य, 9 पक्ष, गावाने कुदा झाल्या. बरोबरची राजकारणी माणसाकडे 2 गुण असतात महाराज, कोणाकडेच नसतात. एक, राजकारणी माणूस कुणाला कधी वाईट मानतो, स्वभाव किती बेवड्या. दुसरी गोष्ट, ती माणसं माईकवर बोलतील पण कट्टर दुश्मन त्यांच्या कधी नसतात. ती भाषण जाऊ दे असतात, किती सुजय देतील पण संध्याकाळी एकाच कोंबडी उपटतील. मी त्याची गाडी जाऊ द्या नाही, मी त्याच्या पोरीच्या लग्नात यायला नाही, तरी तिला पोर होणारच. ही भिकारी विचार खाली खेळत आहे, वर नाही. वर बिचारी विद्वान माणसं ते राजकारणामुळे लोकांचे संबंध तोडायला मोकळे आणि ते एकत्र बसणार, विचार करणार, सभेत काही बोलू द्या, त्यांची बैठक वेगळी. आपली भिकार लोक नाही जाऊन देणार बैठकी, तुकडं येतील गाडी नाही जाऊन. लोकांना काय माहिती तू कोणतं हलकट विचार आपल्या लोकांनी. आणि गावं संपली नाहीत मला, आता गावं जरी राहिलेत ना संपलेत मला. अख्ख्या गावानं हागणदारी राबवली पण 2-4 अशी विरोधी पक्ष जे आहेत नाहीच बांधणार. काय माझं करायचं कुणी करीन, नगटाचे कोण नाही नको करू, तू वाट्यावर बसते. त्याला त्याच्यात पुरुषार्थ वाटतो मला. काही माणसं मला कीर्तनाला कार्यक्रमाला आले ना, कीर्तनाला नाही येते, आचार्य पैसे वगैरे मी मिरची टाकता आणत नाही, बिघडून द्या ना रंग द्या. घरात आला ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच कोपऱ्यातून का करायची बा, मुठला खंडीच्या वागणार तिला बोलण्या करून दिली गावाची लावून झाला बा. तुम्हाला आपल्याला नाही पण का बा नियम काय, आपल्याला नियम शिकतो, नियम वाढणार. जत्राची मीटिंग बसली ना, जत्राची मग एक जाणकार माणूस उठतो, दुष्काळ पडलाय, प्यायला पाणी नाही, यंदा तमाशा आणायचा ना करू नका, चांगलं नाही, 80-90 तमाशा आणून चव घालू नका गायचं. उठलं कोपऱ्यातून म्हातारं, का नाही गंमत आणायची. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाईनं आपल्या स्वयंपाक पाणी नाही, मग पहा चांगलं आमचं काम आहे. वरून तो आपल्याला काय म्हणतो म्हणजे सांगणं आमचं लय शहाणा. मग तो दुसरा म्हणावं बाबा ऐका पैसे नाही, 100 जास्त काढा, काय कोणाला रोग झाला नाही, मग नियम मोडी झाला. त्याच्या शेजारचे 2-3 उठले, खरंय खरंय आणला तमाशा.
गाव बसलो थांबायला बसलो त्यांच्या पुढे कोणतं चाललं नाही 80,000 तमाशा गावात यायला पाहिजे आणि जत्रा तमाशा 80,000 आता आपल्या गावचे 10-5 सांग शेजारच्या गावचे 2-4 बोलू तमाशा काय नीट होऊन देते ना बरं ती तुळी कुठून ती कोणला साखर पुण्याला 5-25 लोक शिळा लावत पण नवरदेव मिरवायने कुठे तिचे वाढला उठल्या बावला उठल्यासारखी पोळा उठल्या इथं काय मग तुम्हाला दिसत ती तुळी कुडून येते बायांच्या अगोदर आरामींचा एक डाव समस्या सुद्धा होऊन द्यायचा ज्याच्या ताब्यात व येतेच माईकवर बोंबले गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टानं बाई आणली यातच घाल म्हणतो वन्स मोर सांगा कोणता बाबा लोक म्हणले तुझं ते माझं असू शकत नाही लोक म्हणले तर नाव आहे हो मग चांगलं करायला त्रास वाईट करायला नाही माझी भाषा नाही मारणांची भाषा आहे प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले 4 तुम्ही पुढे घेतात राजा सगळ्याला 7,000 पोरं होती तिथं आपण 10 मिनिटापूर्वी होती ती काळजी आणि राजा संग्रहाच्या घोडा सोडला तो घोडा चोरीला गेला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन मारला कपिल मुनीला त्याबद्दल कल्पना नाही पण सगळ राज्याच्या पोरांनी त्याला शिव्या दिल्या म्हणजे घोडा सोडून आणताना तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला आणि सगळ राज्याची 7,000 पोरं मिळली सगळ राज्याची 7,000 पोरं मिळली पण सगळ राज्याची 7,000 पोरं जिवंत होण्यासाठी गंगेचं पाणी आणावं लागेल असा नियम होता मग गंगेचं पाणी आणण्यासाठी गंगेवर आणायला पाणी जायचं पण गंगेचं पाणी आणायला गेल्यावर 3 पिण्या आणल्या